नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरती 2025 पद मित्रांनो पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 14 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, उबेर कप 2024 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? उबेर कप 2024 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चीन या देशाने उबेर कप 2024 या देशाने जिंकलेला आहे. कोणत्या देशाने मित्रांनो? चीन या देशाने जिंकलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले राष्ट्रपती हे कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, 2025 वर्षाचे G20 परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलने कोणत्या देशाकडे सोपविलेले आहे? 2025 वर्षाचे G20 परिषदेचे अध्यक्षपद ब्राझीलने कोणत्या देशाला सोपविलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दक्षिण आफ्रिकाकडे सोपविलेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापलेला आहे? भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2.4% हे भारताने पृथ्वीवरील भाग व्यापलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात जास्त मतदान हे कोणत्या मतदारसंघामध्ये झालेले आहे? महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात जास्त मतदान हे कोणत्या मतदारसंघामध्ये झालेले आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे करवीर विधानसभेमध्ये सर्वात जास्त मतदान झालेले आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, वंदे भारत रेल्वे डब्याची निर्मिती महाराष्ट्रामध्ये कोठे होणार आहे? वंदे भारत रेल्वे डब्याची निर्मिती महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लातूर या ठिकाणी होणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, महाकुंभ 2025 मध्ये कोठे होणार आहे? महाकुंभ मेळावा 2025 मध्ये कोठे होणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रयागराज या ठिकाणी होणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2025 वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, डॅडॅश यांना भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. डॅडॅश यांना भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणून ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड रिपन यांना भारतीय स्थानिक स्वराज्याचे जनक असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, मलबार नौदल सराव 2024 भारताने कोठे आयोजित केलेला आहे? मलबार नौदल सराव 2024 भारताने कोठे आयोजित केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, करवीर हा मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? करवीर हा मतदारसंघ हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता आपण प्रश्न पाहिला मित्रांनो, सर्वात जास्त मतदान झालेला जिल्हा कोणता आहे? मतदारसंघ म्हणजे करवीर आहे. आता ते आपला जिल्हा सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधील हा करवीर विधानसभेचा म्हणजे मतदारसंघ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, 1994 मध्ये महिला धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? 1994 मध्ये महिला धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आपलं महाराष्ट्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश यांनी केलेली आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो,
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाकिस्तान आणि UAE या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, खालपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? खालपैकी कोणते राज्य हे दिव्यांग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महाराष्ट्र. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जे शहा. हे काय मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, देशात नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? देशामध्ये नौदल दिन हे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 4 डिसेंबर या दिवशी देशामध्ये नौदल दिन हा साजरा केला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन हा कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 9 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, स्वतंत्र भारताचे एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? स्वतंत्र भारताचे एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल हे कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सी राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले डॅडॅशी राहिले आहेत. सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून डॅडॅशी राहिलेले आहेत. म्हणजे जास्त कोण काळ जास्त मुख्यमंत्री राहिलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वसंतराव नाईक यांनी सर्वात जास्त हा म्हणजे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, संजय मल्होत्रा हे RBIचे कितवे गव्हर्नर असणार आहेत? संजय मल्होत्रा हे RBIचे कितवे गव्हर्नर असणार आहेत? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 26वे गव्हर्नर आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, 34व्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? 34व्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सूर्यबाला यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, जागतिक आयुर्वेदिक काँग्रेस परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? जागतिक आरोग्य काँग्रेस परिषद ही कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डेहराडून या ठिकाणी जागतिक आरोग्य काँग्रेस परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे. कोणत्या ठिकाणी मित्रांनो? डेहराडून या ठिकाणी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, मनुष्य शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? मनुष्य शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मानव. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये सध्या किती देश सदस्य आहे? संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये किती सध्या सदस्य देश आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 15 देश सदस्य आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? जागतिक मानवी हक्क दिन हा कधी साजरा करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 10 डिसेंबर या दिवशी जागतिक मानवी हक्क हा दिन साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, कोणता वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोन्हीमध्ये आढळतो? कोणता वायू गोबर गॅस व नॅचरल गॅस या दोन्हीमध्ये आढळणारा वायू आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मिथेल. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, खालीलपैकी कोण पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनलेले आहेत? खालीलपैकी कोण पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राजेंद्र मेघवार. हे काय मित्रांनो? पाकिस्तानचे पहिले पोलीस अधिकारी बनलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, पहिली भारतीय स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापक कोण आहेत? पहिली भारतीय स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण बनलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सावित्रीबाई फुले. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, 18वा सूर्यकिरण सैन्य अभ्यास कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? 18वा सूर्यकिरण अभ्यास हा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत आणि नेपाळ या देशामध्ये 18वा सूर्यकिरण हा अभ्यास
म्हणजे सैन्य अभ्यासात स्थापन करण्यात आलेला आहे. कोणत्या देशामध्ये मित्रांनो? भारत आणि नेपाळ या ठिकाणी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, रातआंधळेपणा हा डॅश जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा म्हणजे कमतरतेमुळे होणारा रोग आहे. रातआंधळेपणा हा डॅश या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जीवनसत्व अ. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, सिंहाची डॅश होते. सिंहाची डॅश होते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गर्जना होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञाने पटकी या रोगावर मुखवाटे देता येणारी लस विकसित केलेली आहे? कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञाने पटकी या रोगावर मुखवाटे देणारी लस विकसित केलेली आहे? ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भारत देशाने ही लस तयार केलेली आहे म्हणजे विकसित केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, कोणत्या राज्य सरकारने संजीवनी योजना ही सुरू केलेली आहे? कोणत्या राज्य सरकारने संजीवनी योजना ही सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नवी दिल्ली या राज्याने संजीवनी योजना ही सुरू केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, आशियाटिक सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? आशियाटिक सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विल्यम जोन्स यांनी केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे? दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिंदी भाषेतील आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, गलगंडा हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? गलगंडा हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा गलगंडा हा रोग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, भारतासाठी जीएसटीची संकल्पना कोणी मांडलेली आहे? भारतासाठी जीएसटीची संकल्पना ही कोणी मांडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विजय केळकर यांनी मांडलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, सातपुडा पर्वत कोणत्या राज्यामध्ये आहे? सातपुडा पर्वत हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मध्य प्रदेशच्या ठिकाणी सातपुडा पर्वत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.